नातेपुते येथे माऊलींच्या पालखी विसाव्यादरम्यान अखंड वीज पुरवठा. श्रेष्ठ संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 निमित्त माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे माऊलींचा विसावा असून येथील वीज पुरवठ्याच्या व्यवस्थेबाबत महावितरणचे अधिकारी रुपनवर यांनी स्पष्टीकरण देत अखंड वीज पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नातेपुते परिसरात 3 ठिकाणी अचानक लाईनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे 2 ते 2.5 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. या घटनेनंतर भाविकांमध्ये काही प्रमाणात गैरसमज आणि नकारात्मकता पसरली होती. या संदर्भात बोलताना महावितरणचे अधिकारी रुपनवर म्हणाले, सकाळी झालेला बिघाड हा देखभाल दुरुस्तीचे ट्रायल तसेच अचानक आलेल्या पाऊस आणि वाळ्यामुळे झाला होता. त्यातच काही ठिकाणी टँकरही बंद पडले, परंतु आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने कामाला सुरुवात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 आज नातेपुते या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे. या ठिकाणी आज नगरपंचायत किंवा महावितरणच्या वतीने दुपारी 2 वाजेपर्यंत लाईटचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्या संदर्भात आपण महावितरणचे अधिकारी रुपनवर सर यांच्याकडून थोडीशी माहिती घेत आहोत. तर जो नात्यापोत्यामध्ये समज गैरसमज किंवा चुकीची निगेटिव्हिटी जी पसरली आहे याबद्दल 2 शब्द आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात. नमस्कार, मी महावितरण युवसी सेंटरला सकाळपासून आहे. आज सकाळी आमचा एक 2-3 तासाचा सप्लाय प्रॉब्लेम झाला होता. 3 ठिकाणी अचानक आमचा लाईन फॉल्ट झाला. तो लाईन फॉल्ट आम्ही चालू करताना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आमचे लाईन स्टाफ सगळे एकाच वेळेस काम करत असतात. एकतर सगळ्यात महत्वाचा आमचा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला. आम्हाला वॉकी टॉकी मिळाल्यानंतर आम्ही वॉकी टॉकीवर सगळा प्रॉब्लेम क्लिअर केला. तर 2-3 तास गेले. पण जशी माऊलींची पालखी आपल्या नातेपुते नगरीमध्ये आगमन झालं तेव्हापासून ते आतापर्यंत मात्र 1 मिनिट सुद्धा आपला सप्लाय बंद झालेला नाही. थोडासा गैरसमज चुकीचा झाला नातेपुते नगर पंचायतच्या अंतर्गत सगळ्या लोकांबद्दल किंवा लोकांच्या मनात महावितरणबद्दल. पण आम्ही अहोरात्र 8 दिवस झालं सगळं आम्ही स्टाफ रात्रदिवस कष्ट करून जशी माऊलींची पालखी आली आहे आपल्या नगरीमध्ये तेव्हापासून आतापर्यंत आम्ही कंटिन्यू सप्लाय चालू ठेवलेला आहे. 1 मिनिट 1 सेकंद सुद्धा सप्लाय गेला नाही. माऊलींची पालखी याच्या अगोदर थोडासा त्रास झाला, ते साहजिक आहे. मेंटेनन्स काम करत असताना, ट्रायल घेत असताना, ट्रिपिंग घेत असते, पाऊस अचानक 2-3 वेळा पाऊस आला, वादळ वार आलं, त्यामध्ये उशीर झाला, टँकर पण बंद पडले. पण आम्ही सगळ्या आमचा लाईन स्टाफ आणि आम्ही सगळे एकत्र सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळं जशी माऊलींची पालखी आपल्या नगरीत यायच्या अगोदर 5 तासाच्या अगोदर सगळा आपला सप्लाय पूर्णपणे चालू होता. तो अजून पण चालू आहे आणि आम्ही सकाळपर्यंत सगळे आम्ही लाईन स्टाफ सगळ्या आपल्या डीपीवर आणि आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि इथून पुढे पण आपला सप्लाय बंद होणार नाही याची मी काळजी घेतोय. एकंदरीत सरांचं म्हणणं असं आहे की आता 12:52 झाल्यात. एवढ्या रात्रीचे सर्व कर्मचारी आपल्या गावामध्ये नातेपुतेमध्ये वारी सुलभ आणि सुखर व्हावी यासाठी सर्व स्टाफ दिनरात्र आज जागला आहे. पण चुकीची निगेटिव्हिटी पसरवल्यामुळे जो नातेपुतेमध्ये गैरसमज तयार झाला आहे. कारण की ही लाईट आहे, लाईटीला काही होऊ शकतं. दुपारी पावसाचं वातावरण झालं होतं, यामुळे 1-2 तास काय लाईट गेली असेल. पण त्याबद्दल जो गैरसमज पसरला आहे तो दूर करण्याबद्दल आपल्याला योग्य असं मार्गदर्शन रुपनवर साहेब यांनी केलं, त्याबद्दल धन्यवाद. रुपनवर यांनी सांगितले, माऊलींची पालखी लातूर शहरात दाखल झाल्यापासून आत्तापर्यंत 1 मिनिटसाठीही वीज पुरवठा खंडित झालेला नाही. गेल्या 5 तासांपासून पूर्ण वीज पुरवठा सुरळीत आहे आणि तो असाच सुरू राहील. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 दिवसांपासून महावितरणचे सर्व कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. पालखी येण्यापूर्वीच सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. जोपर्यंत माऊलींचा मुक्काम नातेपुते येथे आहे तोपर्यंत 1ही मिनिट वीज जाणार नाही याची आम्ही 100% काळजी घेऊ. सर्व कर्मचारी आपापल्या डीपीवर सज्ज आहेत. कोणत्याही प्रकारच्या अडचणीला तातडीने प्रतिसाद दिला जाईल, असेही आश्वासन महावितरण अधिकारी रुपनवर यांनी दिले. पालखी विसाव्याच्या काळात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महावितरण प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.